नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, हा जो टॉप आहे तो 44 इंचाचा आहे आणि मला तो बनवायचा आहे 31 इंचाचा. तर बघा, खूप मोठा आहे, तर त्याला मी कमी करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला आपलं माप घ्यायचं आहे. तर इथे मी माप घेते बघा. तर बघा, 31 इंच हे माझं छातीचं माप आहे. तर त्यामध्ये 2 इंच लुजिंग घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंबर बघा 27 इंचाची आहे, त्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच लुजिंग घेणार आहोत, म्हणजे 29 इंच कंबर धरणार आहे. 36 इंच खालच्या कटच्या ठिकाणी माप आलेलं आहे, तर ते सुद्धा 2 इंच वाढवून 38 इंच घेणार आहे. तर बघा, इथं मी हा टॉप जो आहे तो उसवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी याचं शोल्डर कमी करून घ्यायचं आहे, कारण 40 इंच छातीच्या मापाचा हा टॉप आहे, त्यामुळे याचं शोल्डर जे आहे ते सुद्धा मोठं आहे. तर या पद्धतीने बघा, इथं एकसारखं करून धरायचं आहे हा मुंडा आणि शोल्डर एकसारखं करून धरायचं आहे. त्याच्यानंतर बघा 4 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जाईल आणि 3.5 इंच हे शोल्डर पट्टी राहील. तर बघा, या पद्धतीने इथे मी गोल आकार देऊन घेत आहे. तुम्ही आधी चौकोन तयार करून सुद्धा घेऊ शकता आणि नंतर गोलाकार तयार करून घेऊ शकता. तर बघा, इथे मी चौकोन तयार करून घेतला आणि त्यानंतर बघा या पद्धतीने मुंड्याला जसा आपण आकार देतो तसा देऊन घेतला. आता हे कटिंग करून काढायचं आहे. बघा, एकसारखं धरायचं आहे मुंड्याचं सुद्धा आणि शोल्डरचं सुद्धा. जे कापड आहे ते एकसारखं धरायचं आहे आणि खोडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून कट करून काढायचं आहे. या पद्धतीने आपण शोल्डर आपल्या मापाचं बनवून घेतलं. आता याला आपण स्लीव्ह जोडणार आहोत. तर स्लीव्ह जोडण्याआधी बघा, हा टॉप जो आहे तो आपण सरळ करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला ही स्लीव्ह सुद्धा आपल्या मापाची तयार करून घ्यायची आहे. तर बघा, मला 16 इंचाची इथं स्लीव्ह ही ठेवायची आहे. तर या पद्धतीने मी 16.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अर्धा इंच शिलाई मार्जिन, 16 इंच तयार राहील. या साईडने केलं. आता या साईडने सुद्धा करायचं आहे 16.5 इंचावरती मार्किंग. हे बघा, या पद्धतीने. आणि तिथून खाली 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं बाहीचा आकार आपण या 3 इंचावरती मार्किंग जिथं केलेलं आहे तिथं देणार आहोत. बघा, या पद्धतीने. आणि आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून काढायचं आहे. या पद्धतीने कट करून काढलं. आता ही बाही जी आहे ती आपली तयार झाली. आता या बाहीच्या सेंटरला बघा मी कट लावून घेतला, जेणेकरून आपल्याला शोल्डरला जोडायला बाही व्यवस्थित येईल. तर बघा, इथं टॉप मी सरळ करून घेतला. आता ही स्लीव्ह जी आहे ती सुद्धा आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. या पद्धतीने सरळ करून घ्यायची आणि नंतर हे बघा, या पद्धतीने स्लीव्ह ठेवायची आणि जॉईन करून घ्यायची. तर बघा, कोणतीही टीप उसवली नाही, फक्त आपण बाही आणि टॉप हा वेगळा करून घेतला आणि बघा या पद्धतीने कमी करून बाही सुद्धा कमी करून घेतली आणि टॉप सुद्धा शोल्डर मध्ये कमी करून घेतला. आणि आता हे शोल्डर जे आहे ते बाही जे आहे परत जॉईन करून घेत आहे. या पद्धतीने अर्धा इंचचं मार्जिन धरत बाही जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आतल्या साईडने बाही या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि हे बघा या पद्धतीने धरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, ही बाही जी आहे ती आपल्याला या पद्धतीने आतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन धरत आपण ही बाही जोडून घेणार आहोत. तर बघा, इथं जोडून झाली बाही. आता याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने या साईडने सुद्धा आपण डबल टिप मारून घेऊ. टॉपची बाही असू द्या किंवा ब्लाउजची बाही असू द्या, डबल टिप मारायची आहे. या पद्धतीने. आता याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाही जोडून घेऊ. बघा, इथे आपली एक बाही जोडून झाली. आता दुसरी जोडू. बघा, अशा पद्धतीने शोल्डरने हातरून घेतलं आणि बाही उलटवून घेतली, सरळ करून घेतली. आणि बघा, जिथं कट दिलेला आहे तिथून आपल्याला शोल्डर पासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण बाहीला कट देऊन घेतला मध्यावरती आणि टॉपचं जिथं शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथून बाही जोडायची आहे.
तर बघा बाही जोडून झाल्यानंतर आपण फिटिंगची मापे टाकणार आहोत. या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला बाही जोडायची आहे. एक साइड झाली बाहीची जोडून, त्याच्यानंतर हे बघा दुसरी साइड जोडताना अशा पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचं आहे कापड आणि व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा 44 इंचाचा हा टॉप आहे आणि त्याला आपल्याला करायचा आहे 31 इंचाचा. त्यासाठी आपण शोल्डर कमी करून घेतलं आणि बाही सुद्धा कमी करून घेतलेली आहे. आता टॉप फिटिंगची जी मापे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी इथं सांगणार आहे. बघा बाहीला आपण जॉईन करून घेतली आणि डबल टिप सुद्धा इथं मी याला मारून घेतलेली आहे. या पद्धतीने डबल टिप मारून झाली आपली. आता बघा हा टॉप आपल्याला परत उलटवून घ्यायचा आहे आणि आता आतल्या साईडने आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. तर बघा पुढच्या बाजूने आपण फिटिंगचं मार्किंग करणार आहोत. या पद्धतीने हातरून घेतला आणि त्याच्यानंतर बघा सर्वात आधी तुम्हाला मी हे टॉप जो आहे तो मोजून दाखवते. तर बघा 22 इंच भरत आहे हा टॉप, म्हणजे दोन्ही साईडचं धरून 44 इंच. बघा त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या छातीचं माप जे आहे 31 इंच त्याचं निम्म करायचं आहे. तर त्याचं निम्म होतं बघा 15.5 इंच. तर 1 इंच आपल्याला त्यामध्ये लुजिंग टाकायचं आहे, म्हणजे होतं बघा 16.5 इंच. तर त्याच्यानंतर 16.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर बघा इथं आपल्याला 2.25 इंच वरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे 16.5 प्लस 16.5च्या नंतर 22 पर्यंत मोजून घ्यायचं आहे आणि ते येते 2.25 इंच. तर 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतली जाते. त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा पूर्ण घेर मोजून घेऊ आधी. हे बघा या पद्धतीने तो सुद्धा 22 इंचाचा आहे. आता कमरेचं माप आहे 27 इंच. त्याचा हाफ करायचा, तो 13.5 इंच येतो. त्यामध्ये 1 इंच लुजिंग घ्यायचं, 14.5 वरती धरायचं आहे आपल्याला आणि 22 इंचापर्यंत. तर त्याचा मध्य काढायचा आहे बघा या पद्धतीने. आणि आपल्याला हे अशा पद्धतीने धरायचं आहे टेप आणि कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे बघा इथं. या पद्धतीने एका साईडचं टाकलं, आता दुसऱ्या साईडचं सुद्धा याच पद्धतीने टाकायचं आहे. सेम ही धरायचं आहे टेप अशा पद्धतीने आणि कमरेचं माप हे बघा या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर बघा जे मधलं माप आहे ते आता बरोबर आपलं 14.5 इंच राहिलं आहे. आता हे जे माप आहे ते माझं आलेलं आहे 36 इंच. तर सर्वात आधी आपण हे पूर्ण मोजून घेऊ किती आहे. तर हे बघा 22 इंचाच आहे, म्हणजे 44 इंचाचाच घेर आहे. 36 इंचाचा दुसरा भाग जो आहे तो 18 इंच होतो. तर 18 इंचामध्ये मी बघा 1 इंच लुजिंग घेतलेलं आहे आणि 19 इंचावरती बघा. आता 19 इंच आल्यानंतर किती राहिलं, तर 22 इंचापर्यंत येण्यासाठी 3 इंच राहते बघा. तर 3 इंचामधले आपल्याला या साईडला 1.5 टाकायचं आणि त्या साईडला 1.5 टाकायचं. तर इथे बघा 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते या पद्धतीने आणि या साईडने सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं बघा या पद्धतीने. आता हे आपले झाले छाती, कमर आणि कटूपासलं मार्किंग. आता इथं बाहीचं पण मार्किंग करून घेऊ आपण बघा. बघा बाही सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये लुजिंग साठी अर्धा इंच वापरू शकता. तर इथं 4.5 इंचावरती मार्किंग केलं, इथं केलं 6 इंचावरती. दंडघेर माझा 5.5 इंचाचा आहे, त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग टाकून तिथं मार्किंग करून घेतलं. तर इथं 8.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं बघा. आपला मुंडा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि ते मार्किंग इथं करून घ्यायचं आहे. तर बघा इथं 4.5 इंचावरती मी मार्किंग केलं. तर माझी बांगडी जी आहे बघा हातातली त्याच्या थोडस वर 4.5 इंच मी घेतलेलं आहे माप आणि इथं दंडघेर जो असतो आपला तिथं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं 8.25 ते 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि आता आपले दोन्ही साईडला मार्किंग करून झाले. आता आपण याला फिटिंग करून घेऊ बघा. तर बघा या मार्किंग नुसार आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे.
तर बघा या पद्धतीने पूर्ण मार्किंग वरून मी टीप घेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगायचा आहे. जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे. बघा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे. हे बघा या पद्धतीने कट पशी आल्यावरती आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता खालच्या साईडने मार्किंग करायला सुरुवात करू. बघा ह्या कट पासून, कारण आपलं खडूने मार्किंग जे केलेलं आहे ते दोन्ही समोरच होतं. या पद्धतीने बघा हे बघा या पद्धतीने बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे. टीप मारून घेते या पद्धतीने बघा. तर बघा याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला सुद्धा थोडासा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा तो टक्स साठी इथे मी पट्टी घेत आहे आणि हे बघा बरोबर मध्यावरती आपल्याला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. तर ही लाईन जी आखलेली आहे ते मी कशा पद्धतीने आखलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघा. मुंड्याच्या खाली आपण बाही जोडलेला मुंडा जो आहे तिथून खाली आपल्याला घ्यायचा आहे. बघा हा टक्स आणि खाली जो कट आहे त्या कटच्या वरती असा टक्स ठेवायचा आहे. तर ते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते, पण आधी इथे मी टिप मारून घेते बघा. तर बघा यातलं अंतर जे आहे तर अगदी मी पाव इंचाचं ठेवलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही. तुम्हाला जर जास्त फिट टॉप लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. तर बघा एका साईडचं झालं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा हा टक्स टाकून घेऊ. हे बघा लॉक केलं आणि अगदी पाव इंच धरलेलं आहे बघा, जास्त धरलेलं नाही. दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपला पूर्ण टॉप फिटिंग करून झाला. तर बघा इथं कटच्या वर थोडासा घेतलेला आहे हा टक्स आणि त्याच्यानंतर या मुंड्याची जी लाईन आहे त्याच्या थोडासा खाली घेतलेला आहे. या पद्धतीने घेतलेला आहे मी मागचा जो टक्स आहे तो. इथं पूर्ण टॉप झाला. आता तो तुम्हाला मी घालून दाखवते कशा पद्धतीने फिटिंग केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा स्लीव्स सुद्धा आपल्या व्यवस्थित अशा मापात आलेल्या आहेत आणि टॉप सुद्धा व्यवस्थित असा फिटिंग झालेला आहे.